सिंचन विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी शंका उपस्थित केली आहे। चौकशीचा अहवाल सरकार आपल्या मर्जीप्रमाणे तयार करेल अशी प्रतिक्रिया विजय पांढरेंनी दिली आहे। त्यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। तर काय म्हणाल, अजित पवारांचं दुर्दैवी अपघातात निधन झालं। अनेकदा तुम्ही त्यांच्यावर आरोप केलेले आहेत, सध्या ते हयातीत नाहीयेत। अजित पवारांच्या बाबत जी घटना घडली ती नक्कीच अत्यंत दुःखद आहे आणि अशी वेळ कोणावरही येऊ नये। परंतु या अपघाताच्या निमित्ताने काही लोकांनी शंकाही उपस्थित केलेल्या आहेत। 100 कोटीची किंमत कशी वाढवली ही बाब सांगितली व ही फाईल माझ्याकडे आहे असं सांगितलं आणि त्यानंतर हा अपघात घडला। त्याच्यामुळे काही लोकांना ती शंका आलेली आहे किंवा अजित पवार काही बीजेपीच्या घोटाळ्यांविषयी बोलतील का काय, आणि त्याच्यामुळे त्याने हा जो अपघात घडवला की काय अशी शंका काही लोक घेत आहेत। पण मला व्यक्तिशः या अपघातामध्ये अशी शंका अजिबात नाही। डीजीसी यांनी चौकशी केल्यावर त्यात काय तुम्हाला शंका वाटते? हे पहा, आता डीजीसी चौकशी करतील, त्याचा अहवाल येईल। आता ती चौकशी म्हणजे मी सांगू का, सरकारी चौकशी अहवाल हे सरकार धार्जिणे असतात। जसं मी तुम्हाला आता उदाहरण सांगतो। खरं तर अजित पवारांवर 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा अनेक आरोप झालेत, ते गेलेत। पण त्या घोटाळ्याचा आता पुढे काय होणार? कारण तुम्ही त्यावेळेस मुख्य अभियंता होते, तुम्हाला या घोटाळ्यात बरीचशी माहिती आहे। बघा, मी जे काही राज्यपालांना पत्र दिलं ते काही अजित पवारांच्या व्यक्तिशः द्वेषातून दिलेलं नाही। महाराष्ट्रातल्या जनतेचा जो पैसा अनाठाई खर्च होतोय त्याच्याबद्दल मी राज्यपालांना रिपोर्ट केलेला आहे। आणि मी याच्यापुढेही सांगतो की मी आता महामार्गांचे सगळे एस्टिमेट्स बोलावून घेणार आहे आणि त्या महामार्गांच्या एस्टिमेट्सचं संपूर्ण पोस्टमार्टम करणार आहे। सिंचन घोटाळ्याच्या आता ज्या PIL आहेत त्याच्यात इतरही आरोपी आहेत, या व्यतिरिक्त पुढे या घोटाळ्याचं काय होणार? सोबतच सत्ताधारीही सध्या तेच सिंचन प्रकल्प पूर्ण करतायत। हे बघा, मला कोर्टाकडून आता काही अपेक्षा उरलेल्या नाहीत, कारण की जनमंचची जी PIL ज्या वकिलाने टाकली होती, जे ते वकील ते PIL लढत होते, ते PIL आज खंडपीठामध्ये न्यायाधीश आहेत। आम्ही कसं काय न्यायालयाकडून अपेक्षा करू शकू? आता सरकार जे पेंडिंग प्रकल्प आहे ते पूर्ण न करता नवीन हजारो कोटीचे प्रकल्प हे मंजूर करत आहे। याबद्दल बुद्धिजीवी लोकांनी न्यायालयात दाद मागायला पाहिजे, असंही विजय पांढरे म्हणतात। कॅमेरामन अशोक जसवानीसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा। या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात 8चे अपडेट्स प्रज्ञासोबत पाहत राहा ABP माझा।